मी अजून विशेष करून केलेला आहे। लाल मातीतली कुस्ती आणि राजकारणातली कुस्ती खऱ्या अर्थाने मजा कुठे येतोय? राजकारणातली कुस्ती आणि लाल मैदानातली पण तुम्ही कुस्ती मारलेली यापूर्वी, दोन्ही कुस्ती आपापल्या ठिकाणी तेवढ्या श्रेष्ठ आहेत, तेवढ्याच मोठ्या आहेत। क्षेत्र बदललं, मग क्रिकेटमध्ये असेल, कबड्डीत असेल, का कुस्ती असेल, का राजकारण असेल, कुठल्याही बाबतीत म्हणा आपापली कला आपल्याला दाखवावी लागते, आपापले डाव आपल्याला दाखवावे लागतात आणि ते डाव मारून जो जिंकतो तोच पहिलवान खरा पहिलवान असतो। काय कारण देवा भाऊंनी मोठं मैदान मारलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये इतिहास केलेला आहे राजकारणामध्ये। आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा भारतीय जनता पक्षाला 148 149 पैकी 137 जागा हा विक्रम देशामध्ये पहिल्यांदा झालेला आहे, तो देवा भाऊंनी केलेला आहे आणि म्हणून त्याचं नाव देणं अतिशय योग्य आहे, संयुक्तिक आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाने आमचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान यांच्या नावाने आम्ही या कुस्त्या ठेवलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी ठेवलेल्या होत्या। यावर्षी पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा चांगलं नियोजन, मोठं नियोजन आम्ही या ठिकाणी करू। राजकारणातल्या कुणाला चितपट करायचं आहे? आता कोण राहिलंय? मी 7 वेळा सगळ्यांना चित केलेलं आहे, कोण चितवायचं राहिलेलं आहे? आम्ही विशेष करून आमच्या पक्षाने भाजपने सर्वांना चित केलेलं आहे, देशभरामध्ये केलेलं आहे, राज्यभरामध्ये केलेलं आहे। आता समोर तो कोणी पहिला दिसत नाही। कुठेही कुस्ती महायुतीमध्ये नाहीये। अतिशय चांगला पद्धतीने समन्वय आमच्यामध्ये या ठिकाणी आहे। उगाच आपणच म्हणतायत कुठेही अशी कुस्ती नाही। अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये एक दिलाने एक मताने आम्ही या ठिकाणी सरकार चालवतो आहोत। छोट्या मोठ्या बरोबर कुठेतरी असतात पण कुठली टोकाची भूमिका आमच्या कोणामध्ये त्या ठिकाणी नाहीये। अतिशय समन्वय, चांगला समन्वय आमचा तिन्ही पक्षांमध्ये, मित्र पक्षांमध्ये आमच्यामध्ये या ठिकाणी नाशिक आणि रायगडच्या आखाड्यामधली कुस्ती सुद्धा लागेल, ती कुस्ती निकालीच होईल। अजित पवार निर्णय त्यांनी घ्यावा, आता त्यांचा पक्षाचा विषय आहे, ते ठरवतील, आम्ही काय मी चांगला कुस्तीगीर आहे, मी दररोज आजही व्यायाम करतो, 8 किलोमीटर पळायला जातो, तालमीत जातो आणि राजकारणामध्ये मी अव्वलच आहे। मी 7 वेळा निवडणूक लढलो, एकदा माझी पाठ लागलेली नाही, त्यामुळे मी राजकारणात चांगला खेळाडू आहे आणि कुस्तीतला पण चांगला खेळाडू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।